आज धनगर जमातीच्या एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी मुंबईच्या आझाद मैदानामध्ये या ठिकाणी माझं आमरण उपोषण चालू आहे। संविधानानुसार देश चालतो असं आपण म्हणतो, परंतु दुर्दैवानं त्या संविधानाची अंमलबजावणी या ठिकाणी झाल्याचं दिसत नाही। संविधानानुसार एसटी जमातींची जी यादी आहे 47 ची, त्याच्यामध्ये 36 नंबरला धनगरांचा समावेश आहे, परंतु अंमलबजावणी नाही। गेल्या 7 दशकांपासूनचा हा अन्याय धनगर जमात सहन करते। 2014ला या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब ज्या बारामतीला आले, त्यांनी लाखो लोकांसमोर सांगितलं होतं की आम्ही सत्तेत आलो तर पहिल्या कॅबिनेटमध्ये तुम्हाला आरक्षणाचा प्रश्न सोडवतो। या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे सुद्धा ज्यावेळेस सोलापूरला आले होते, त्यांनी लाखो लोकांसमोर सांगितलं होतं। धनगरांनी त्यांना मतं दिली, धनगरांनी त्यांना सत्ता दिली, पण या भाजप सरकारनं नरेंद्र मोदी साहेब असेल, फडणवीस साहेब असेल, यांनी धनगरांच्या उपकाराची जाणीव ठेवली नाही आणि दिलेला शब्द पाळला नाही। त्यांनी दिलेला शब्द पाळावा म्हणून हा संघर्ष गेल्या कित्येक वर्षांपासून सातत्यानं चालला। आतापर्यंत मुख्यमंत्री महोदयांसोबत कित्येक बैठका झाल्या, कित्येक निवेदनं दिली, त्याचा उपयोग काही होत नाही। म्हणून आता आम्ही एका निर्णायक भूमिकेवर आलोय की सरकारने त्वरित 36 नंबरला जे आहेत ते धनगर आहेत असा GR काढून धनगरांना सर्टिफिकेट एसटीचे इश्यू करावे, असा आदेश काढावा, किंवा त्यांना काय करायचं ते करावं, पण त्यांनी जो शब्द दिलाय तो शब्द पाळावा। यासाठी आम्ही ठाम आहोत। जोपर्यंत आमची ही मागणी पूर्ण होत नाही, एसटी आरक्षणाची अंमलबजावणी होत नाही, आमच्या लेकराबाळांच्या हातामध्ये एसटीचे प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा होत नाही, तोपर्यंत आम्ही हा लढा असाच चालू ठेवू। या ठिकाणी मुंबईच्या आझाद मैदानामध्ये महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातून, प्रत्येक तालुक्यातून, प्रत्येक गावातून धनगर बांधवांचं मोठ्या प्रमाणामध्ये इकडं मार्गक्रमण होतंय। उद्या 18 तारखेला हे ग्राउंड पूर्ण धनगरांनी भरलेलं असेल। मी महाराष्ट्रातल्या प्रत्येक धनगराला विनंती करतो की आपण जिथं असाल, ज्या मार्गाने येता येईल, ज्या वाहनांना येता येईल, आपण मुंबईच्या आझाद मैदानामध्ये यावं। त्या घोषणा